रत्नाकर मतकरी यांच्या मृत्युंजय या कथासंग्रहातून रूळ नावाची कथा. तुम्हाला हे सगळं कसं सांगावं तेच मला कळत नाही आहे, कारण अनुभव घेणं वेगळं आणि तो शब्दात मांडणं वेगळं. शब्दात मांडताना प्रत्येक अनुभव कसा शिळा होतो आणि गुळगुळीत. शोकेसमध्ये मांडून ठेवलेला त्याच्याकडे लांबून बघायचं. तुम्हाला तो अनुभव जेमतेम दिसणार, तोही बाहेरून. आतून त्या अनुभवाची धडपड, त्याचा श्वासोच्छ्वास हे तुम्हाला कधी कळणार? त्यासाठी तो जगायला हवा. विशेषतः तो मी सांगणार असलेल्या अनुभवा इतका विचित्र असेल तर हे अधिकच, कारण त्याची तुम्हाला कल्पनाही करता येण्यासारखी नाही आणि शब्दात मांडून तो बराच असा निर्जीव झालेला असणार. निबिड अरण्यातल्या गूढ झाडीचं जसं शोरूममध्ये मांडलेलं शोभिवंत फर्निचर व्हावं तसं. डोंट वरी. असल्या कल्पना मला सुचत असल्या तरी मी कमी नाही, पण माझ्या बोलण्यात फर्निचर नेहमीच येतं, कारण चांगल्या बड्या म्हणाव्या अशा एका फर्निचर कंपनीचा मी मालक आहे. पोर्टसारख्या जंगी धंद्याच्या ठिकाणी आमची ऐसपैस फॅशनेबल शोरूम आहे. इथलं राजस्थानी स्टाईलचं फर्निचर आम्ही भारतीय संस्कृतीचा वारसा म्हणून परदेशी एक्सपोर्टसुद्धा करतो. आता बोला. नाही, हे सगळं काही मी माझ्या अवघ्या 40च्या वयात मिळवलेलं नाही. आता 40ची उमर कर्तृत्वाला अपुरी नाही, पण आपण ऑनेस्टली सांगतो की हे कर्तृत्व माझं एकट्याचं नाही, सासऱ्यांचंच हे दुकान. त्याही वेळी तसं वाजत गाजतच होतं. बड्या ऑफिसेसचं गिऱ्हाईक बांधलेलं होतं. माझं लग्न झाल्या म्हणजे तिशीतच त्यांनी ते माझ्या गळ्यात टाकलं. अर्थात जुन्या लोकप्रियतेसह आणि फायदेशीर कॉन्ट्रॅक्टसकट, कारण त्यांनाही वयोमानामुळं वाढता व्याप झेपत नव्हता आणि आमचं अर्धांग हे त्यांचं एकुलतं एक कन्यारत्न. तिच्याशिवाय त्यांनाही दुसरा आधार नव्हता. हां, आता श्रीमंत बिझनेसमनची एकुलती एक मुलगी गिटवण्याचं कर्तृत्व माझं माझं आणि निव्वळ माझंच. माझं हायर सेकंड क्लासनं MSc पास होणं, जाड मिशा आणि कुरळे केस अशा मॅनली रूपाला शोभणारे नीटनेटके कपडे सतत वापरणं, चेहऱ्यावर एक तऱ्हेची बेपर्वाई ठेवूनही अदबीनं हसत बोलणं इत्यादी गुणांचा माझ्या कर्तृत्वात वाटा आहेच. पण ते गुण म्हणजेच मी, आणि त्या गुणांनी माझ्याकडं ओढलं जाऊन तिलोत्तमानं जरी आपणहून माझ्याशी लग्नाची तयारी दाखवली असली तरी या शेवटाची सुरुवात मी पार्टीच्या वेळी तिच्याकडे जाऊन तिच्या नजरेत नजर मिसळून तिला आर्तस्वरात "वोंट यू लाईक टू डान्स" असं विचारणं हीच होती. नंतर शर्यतीच्या घोड्याच्या वेगानं धावत सुटलेलं आमचं प्रणययान, महिनाभरातच झालेलं आमचं लग्न, त्यानंतर 8च दिवसात मला मलबार हिलवरच्या बंगल्यावरून गुरुजींचं महत्त्वाच्या खाजगी कामासाठी आलेलं खास बोलावणं. नंतरच्या पहिल्या सोमवारी बरोबर 10:15 वाजता राखी रेमंड सुटात शहानबागच्या, म्हणजे श्वशुरांचं आडनाव शानभाग ऑफिस कम शोरूम समोर मोतिया रंगाच्या शॅव्हरले मधून उतरणं इत्यादी गोष्टी
क्रमप्राप्त होत्या. एक आहे, मी जो शेव्हरोलेटमधून उतरून माझ्या चकचकीत पॉलिश केलेल्या बुटाचा पहिला पाव शहानबागमध्ये ठेवला त्या क्षणापासून आमचा बिझनेस सतत वाढत राहिला. ओल्ड फेलो शानभागला कधीच कशाची काळजी करावी लागली नाही. त्यानं समाधानानं धंद्यातून हलके हलके काढता पाय घेतला. 12च्या सुमाराला ऑफिसात एक चक्कर मारून तो मलबार हिल गाठू लागला आणि बियर पीत आणि अली अकबर खा ऐकत दुपारची संध्याकाळ होताना पाहत बसू लागला. पुढे पुढे तर त्याची ती एक चक्करही बंद झाली आणि महिन्याच्या 4थ्या शनिवारी ऑडिटरला विस्कीपाजीत त्यानं दिलेला कंपनीच्या चौफेर प्रगतीचा अहवाल ऐकणं एवढंच काम त्याला उरलं. मी जुन्या ऑर्डर्स तर टिकवल्याच, पण धंद्यात टिकून राहण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या नव्या मेथड्स वापरून धंदा वाढवला. कुठलंही नवीन ऑफिस उघडलं की त्याच्या परचेस मॅनेजरला 5 स्टार हॉटेलमधील एक रात्र मिळायची. ती इतर कुणाच्याही आधी शहानबागकडून आणि प्रत्येक इंडस्ट्रियल फेअरमध्ये पहिला स्टॉल उघडायचा तो शहानबागचाच. सर्वात सुंदर रिसेप्शनिस्ट पोरीसकट. सो दॅट वॉज दॅट. मी पहिल्यांदा जो अनुभव सांगायचा आहे असं म्हटलं तो हा नाही. या झाल्या कॉमन मीठ मिरचीच्या गोष्टी. माझा अनुभव फार अनकॉमन आहे, फारच विचित्र. असे अनुभव माणसाला कधीच येऊ नयेत. माझा तो संबंध दिवसच अतिशय चमत्कारिक गेला म्हणाला. द स्ट्रेंजेस्ट डे ऑफ माय लाईफ असं मी म्हणायचं एक अगदी ठळक कारण तुमच्या लक्षात येईलच. यथावकाश म्हणतात तसं. पण आणखीही एक कारण म्हणजे त्या दिवशी एकामागून एक घडलेली विचित्र प्रसंगांची माळच्या माळ. सकाळ झाली तीच मुळी तिलोत्तमाच्या हुंदक्यांनी. माझ्या छातीवर डोकं ठेवून ती हमसामची रडत होती. केस मोकळे सोडलेले. मी तिच्या हुंदक्यांनी जागा झालो. ती छातीवर आलेल्या वजनानं की नाकात गेलेल्या तिच्या केसांनी कोण जाणे. पण दचकून डोळे उघडून पाहिलं तर हिचे रेशमासारखे केसच केस समोर. बरं, तिनं छातीवर डोकं ठेवलेलं उठता येईना. व्हॉट्स रॉंग टिली डार्लिंग? रडायला काय झालं? आय डोंट नो. पुन्हा एक वादळी उमाळा. माझी उघडी छाती ओली झाल्याचं मला जाणवायला लागलेलं. यू डोंट नो म्हणजे? मला नाही रे जावत तुला सोडून. कुठे जाणार आहेस? शेवटी बऱ्याच हुंदक्यांनंतर, अश्रू सिंचनानंतर आणि माझं शरीर घुसळलं जाऊन त्याचे हाल झाल्यावर माझ्या लक्षात आलं की आज मलबार हिलवरून बाईसाहेबांना अर्जंट बोलावणं आलं आहे आणि गेल्या 10 वर्षात कणभरही कमी न होता उलट प्रतिपच्चंद्र रेखेव अशा शहानबागच्या बिझनेसप्रमाणे दिवसेंदिवस वाढत गेलेल्या तिच्या माझ्यावरील प्रेमामुळे तिला मला सोडून जाणं भयंकर मुश्किल झालं आहे. जाववत नाही तर जाऊ नकोस. हुज फोर्सिंग यू? न जाऊन चालणार नाही. इंदू आज परत यायची आहे. तिची सगळी फॅमिली येणार. त्यांना रिसीव्ह करून घरी न्यायला मलाच एअरपोर्टवर जायला हवं. इंदू तिची आतेबहीण. शानभागांची इंदूवर फार माया. ती सध्या स्टेट्समध्ये सेटल झालेली. 5 वर्षांनी नवऱ्याला आणि पिलांना घेऊन परत येत होती. ऑल राईट, आय शॅल बी हिअर वेन यू कम बॅक.
द होल ऑफ मी वन पीस प्रॉमिस. झालंच तर तू येईपर्यंत मी रिसेप्शनिस्ट गोयंकाला घरी बोलावणार नाही. आर्मीतल्या मित्रांबरोबर कुलाब्याच्या एकाही लव्हनेस्टमध्ये जाणार नाही. रस्त्यावर मारामारी करून पकडायला जाण्या इतकी दारू पिणार नाही. हाय स्टेक्स लावून कार्ड्स खेळणार नाही. नाही डार्लिंग, आय ॲम नॉट बॉदर्ड अबाउट दॅट. पण मला तुला सोडून जायचं जीवावर आलंय. आय डोंट वॉन्ट टू लिव्ह यू इवन फॉर अ सेकंड, अ टिनी 1 सेकंड. कम ऑन, तू आपल्या डॉलीसारखीच करायला लागलीस आता. तुझ्या त्या विमेन्स लिबवाल्यांनी तुला आपल्या नवऱ्यात इतकं इन्व्हॉल्व झालेलं पाहिलं तर त्या मला कोर्टात खेचतील तुझी इमोशनल इम्प्रेसमेंट केली म्हणून. मी सगळं हसण्यावारी नेऊन तिची एकदाची पाठवणी केली खरी, पण नाही म्हटलं तरी विचित्र वाटलं. तिलोत्तमा काही कधीच माहेरी जात नाही खरी, पण नाही म्हटलं तरी विचित्र वाटलं. तिलोत्तमा काही कधीच माहेरी जात नाही असं नाही. मग आजच तिला इतकं रडू का यावं? नुकताच आम्ही आमच्या डॉलीचा 8वा बड्डे साजरा केला. म्हणजे आमच्या लग्नाला किमान 9 तरी वर्ष पूर्ण होऊन गेली. मग आजच तिला मला सोडून जाताना इतकं वाईट का वाटावं? मनाला एक प्रकारची चुटपुट लागून राहिली. अंघोळ करताना आज मी बेसूर गाणंसुद्धा म्हटलं नाही की ब्रेकफास्टच्या वेळी नॅन्सी माझ्या पायाला डोकं घासत असतानाही मी तिला मांडीवर घेतली नाही. छे बुवा, या बायका नको तेव्हा भयंकर सेंटिमेंटल वागून दुसऱ्याला अगदी आपण भलताच गुन्हा केला असं वाटायला लावतात. आणि हा विचार मनात आल्याबरोबर आणखी एक आठवण झाली. मी घाईघाईनं ती आठवण झटकून टाकली. छे, मी नाही कुणाचा गुन्हाबिना केलेला. तरी देखील मनात एक चेहरा हळूहळू आकार घ्यायला लागलाच. पुसून टाकायचा जितका प्रयत्न करावा तितका तो अधिकाधिक स्पष्ट व्हायला लागला. भानूचा चेहरा. भानूला मी गेल्या कित्येक वर्षात पाहिलेलं नव्हतं, पण लहानपणी मात्र एकमेकांशिवाय अर्धा तास राहणं देखील आम्हाला कठीण व्हायचं. आमच्या शाळा वेगवेगळ्या होत्या म्हणून नाईलाजानं आम्ही संध्याकाळपर्यंतचा वेळ कसाबसा काढत असू. पण शाळा सुटली आणि गडबड गोंधळ करत आम्ही बाहेर पडलो की दप्तर टाकतो केव्हा आणि धावत जाऊन एकमेकांना भेटतो केव्हा असं आम्हाला होऊन जायचं. ऑपेरा हाऊसच्या पाठीमागच्या दुमजली टिनपाट चाळीत तेव्हा आम्हा दोघांची बिराडं होती. ती पहिल्या मजल्यावर, मी दुसऱ्या. ती माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी लहान, म्हणजे मी 14चा ने ती 10-11ची. पण माझ्या बरोबरीची असल्यासारखी ती वागायची. कधी कधी मला दमदाटी करायची, माझ्याशी मारामारीसुद्धा करायची. मला वाटतं तिचं हे एखाद्या मुलासारखं धटिंगण वागणंच मला फार आवडे. तिच्या वयाच्या मुलींसारखी ती कधी लाजली बहिली नाही. त्यांच्यासारखे नखरेही तिनं कधी केले नाहीत. अप्रनाक, मध्यम किंचित सावळ्याकडेच झुकणारा तांबूस रंग, सदा कपाळावर येणाऱ्या झिपऱ्या, धुण्याचा पुड्या केल्यासारखे पाठीवर सोडलेली भरदार केसांची एक वेणी, अशी साधा पांढरा फ्रॉक किंवा सणासुदीला चिटाचा परकर पोलका घालणारी भानूच मला आठवते. भानूला वडील नव्हते. घरची गरिबीच म्हटलं तरी चालेल. त्यामुळे म्हणा किंवा चाळीतल्या इतर बायका आपसात तिच्या आईविषयी काहीतरी बोलत. काय ते त्या वयात कळत नव्हतं, पण चांगलं नसावं असं वाटे. त्यामुळे भानू आणि तिची आई
दोघीही चाळीत एका बाजूला पडल्यासारख्या झाल्या होत्या. म्हणून भानू इतर मुलीं खेळायला यायची नाही. कदाचित त्यांचा लाजळूपणा, नखरेडपणाही तिला सोसत नसावा. काहीही असो ती आम्हा मुलांच्यातच खेळायची एवढं खरं. मुलं तिला माझ्यावरून चिडवायची, मलाही तिचा नवरा म्हणायची, पण आम्ही दोघांनी तिकडे लक्ष दिलं नाही. उलट त्यामुळे आम्ही अधिकच जवळ आलो आणि वेळ मिळेल तेव्हा इतर मुलांपासून दूर राहून एकमेकांतच अधिक रमून जायला लागलो. इतरांपेक्षा वेगळा असा आमचा एक प्रायव्हेट खेळ होता. इतरांशी खेळताना पाहता पाहता त्यांचा डोळा चुकवून आम्ही रस्त्यावर यायचो. शेजारीच रेल्वे लाईन होती. आम्ही लोखंडी कंपाऊंड चढून क्षणार्धात रेल्वे लाईन्समध्ये शिरायचो. दूरवर बघायचो. ग्रँट रोडवरून येणारी किंवा चर्नी रोडवर येणारी कुठल्याच दिशेची गाडी नाही ना हे बघायचो आणि कुठल्या तरी एका बाजूच्या रुळांतून धावायला लागायचो. एकानं धावायचं आणि दुसऱ्यानं त्याला पकडायचं. याशिवाय या पकडापकडीचा एक खास रूढ असा होता की पाऊल मध्ये खडीवर न टाकता फक्त लाकडी फळ्यांवरूनच धावलं पाहिजे. पळणाऱ्याचं पाऊल फळ्यांच्या मध्ये पडलं तर तो आऊट, पकडणाऱ्याचं पडलं तर त्याच्यावर परत राज्य. आमचा खेळ तसा धोक्याचा होता, कारण ग्रँट रोड, चर्नी रोडमध्ये गाड्यांची ये जा पुष्कळ. त्यामुळे पळता पळता गाडी कुठनं येते यावरही लक्ष ठेवावं लागायचं. पण या धोक्यामुळेच त्यात एक प्रकारचं थ्रिल आलं होतं. आपण शूर असल्याचा रुबाब वाटत होता. मोठ्या माणसांपैकी कुणाला आमची ही नको ती धिटाई कळली तर त्यांनी आम्हाला फोडूनच काढलं असतं. पण सुदैवानं म्हणा की दुर्दैवानं आमचा खेळ कधी कुणाला ठाऊक झाला नाही. एक मात्र खरं की तो खेळ खेळताना भलतीच मजा यायची. रुळांतून धावताना वाटायचं की आपल्या मागं एक आगगाडी लागली आहे, पण आपण तिच्या ही पेक्षा वेगानं पळतोय. शिवाय समोरूनही दुडसरी एक आगगाडी आपला घास घ्यायला धावत येते. आता एकाच ट्रॅकमधून दोन आगगाड्या कशा येणार, त्यांची टक्कर नाही का होणार. मग वाटायचं होईलच टक्कर, फक्त त्या क्षणी आपण मात्र अलगद फुलपाखरासारखे बाजूला होऊ आणि गाड्यांची फजिती पाहत राहू. पण गाड्यांची कसली फजिती होते. उलट गाडीचा आवाज ऐकला की आमचीच पळापळी होई. मग ज्या ट्रॅकमधून गाडी येत असेल त्याच्या पलीकडे जायची धांदल. तिकडूनही गाडी येत असली की परत यायची गडबड. मग दोन ट्रॅकच्या मध्ये भीतीनं थरथरत उभं राहायचं. दोन्ही बाजूंनी गाड्या धडधड करीत जातायत आणि आपण एकमेकांना अगदी बिलगून मस्तपैकी घाबरत उभे आहोत अशा अनुभवानं काय धमाल यायची. त्या तसल्या उभ्या जागी हादरवून सोडणाऱ्या धडधडाटात जी काय स्वर्गीय भीती होती तिच्यातला आनंद नुसता सांगून समजण्यासारखाच नाही. पण एके दिवशी अचानक आम्ही हा खेळ सोडला. तो आम्ही कधी काही सोडून देऊ याची कल्पना त्या दिवशी खेळ सुरू करताना आम्हाला अजिबात नव्हती. नेहमीसारखीच आम्ही आमच्या दोस्त मंडळींना चुकवून रस्त्यावर आलो. चपला कधी आत टाकून त्याच्या पाठोपाठ रुळांत उडी घेतली. नेहमीसारखीच कधीतरी शेरेबाजी करीत 2-3 मिनिटं ग्रँट रोडच्या दिशेने चालत निघालो. मग विलक्षण उत्साहानं जसा काही मोठा नवीनच खेळ शोधून काढलाय अशा सुरात भानू म्हणाली, चल पकडापकडी खेळायची. मी मान डोलावली मात्र ती लांबपर्यंत पळत गेली. एका हातानं केस सरदिशी मागे सारले, परकराचा कासोटा मारला आणि दोन्ही हात कमरेवर ठेवून
पाय फाकवून ती उभी राहिली. चेहराभर हसत ओरडली, मला पकड, आणि ती पळत सुटली. लाकडी फळ्यांच्या मधल्या खडीवर पाऊल पडू न देता सराईतपणे मी तिला थोडी दूर जाऊ दिलं आणि मी देखील तिच्या मागून पळायला लागलो. अशी आम्ही किती लांब पळालो कुणास ठाऊक. मला वाटतं फ्रेंच ब्रिज आणि रॉबर्ट मनी हायस्कूल यांच्यामध्ये कुठेतरी आम्ही होतो. आणि एवढ्यात समोरून गाडी आली. अचानक यावी तशी झपाझप. आज भानूचं लक्ष कुठं होतं कुणास ठाऊक. गाडी येत असतानाही ती तशीच पळत राहिली. मी ओरडलो, भानू, गाडी आली. तिला माझी हाक ऐकू आली नाही. ती पळतच राहिली. मी पुन्हा पुन्हा ओरडलो, भानू, भानू, गाडी. ही हाक तिला नक्की ऐकू आली असावी, कारण तिनं पटकन शेजारच्या रुळांत उडी घेतली. आणि त्याच क्षणी कसं माझ्या ध्यानात आलं कोण जाणे, पण मला धावता धावता एकदम जाणवलं की चर्नी रोड करून निघालेली गाडी पलीकडच्या रुळांवर तिच्यापासून अवघ्या 4 फुटांवर येऊन पोचलीये. क्षणार्धात माझ्या डोक्याच्या जशा काही चिंधड्या झाल्या. माझे पाय लटपटायला लागले. तोंडात एक कडवट चव जमा झाली. पण त्याही परिस्थितीत डोक्याच्या आतून, अगदी आतून कोणीतरी तातडीनं संदेश पाठवायला लागलं, भानूला वाचवायला हवं, भानूला वाचवायलाच हवं. माझ्यात एवढं धैर्य कुठून आलं कोण जाणे. मी शेजारच्या रुळांत एकदम उडी घेतली, जवळजवळ गाडी समोरच, आणि काहीच न सुचल्यामुळे खुळ्यासारखं पळत चाललेल्या भानूवर झडप घातली. आता हे सांगायला कितीतरी वेळ लागला, पण प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी त्यावेळी केवळ एका क्षणभरातच झाल्या, किंवा त्याहूनही कमी वेळात. कारण क्षणभरापेक्षा थोडासुद्धा वेळ अधिक मिळाला असता तर काम एवढं कठीण नव्हतं. भानू नेहमीसारखी 2 ट्रॅक्समध्ये येऊ शकली असती. म्हणजे आपल्या मागून गाडी येते हे तिच्या लक्षात आलं असतं तर. पण तेवढा वेळ नव्हता. काही सुचवायला विचारायलाही वेळ नव्हता. मग 2 ट्रॅक्सच्या मध्ये येणं तर दूरच राहिलं. त्या क्षणी मी तिच्यावर झडप घेतली आणि तिला खाली पाडलं. तिच्या अंगावर मी पालथा पडलो आणि तिला पूर्णपणे झाकून घेतलं. तिनं किंकाळी फोडली, पण धडधडाटात ती ऐकू येणं शक्य नव्हतं, कारण आम्ही रुळांत पालथे पडलो होतो. आमच्यावरून धाड 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 करीत आगगाडी जात होती. तिचं काळं पोट आमच्यापासून जेमतेम 10 इंचांवर उचललेलं होतं. आयुष्यातले ते सर्वात मोठे 2 सेकंद. असं वाटलं की या गाडीचे डबे कधीच संपणार नाहीत. आपण इथं खाली पडल्याच हा धडधडाट ऐकत मरून जाणार. पण असं वाटत असतानाच कुठंतरी सुटकेची जाणीव होत होती. गाडी खाली पडूनही आपण सुरक्षित राहिलोत याची. जमीन भयंकर हादरत होती. आवाजाच्या प्रचंड आघातानं कान फुटून जाणार असं वाटत होतं. माझ्या घोट्याजवळ खडी टोचत होती. भानूनं घाबरून मला इतकं गच्च धरून ठेवलं होतं की तिची नखं माझ्या पाठीत रुतत होती. दोघं एकमेकांना चिकटून गाडीपासून लांब जाण्यासाठी जसं काही जमिनीत नाहीसं व्हायला पाहत होतो. त्यासाठी मी डोकं शक्य तेवढं खाली तिच्या खांद्यात रुतवत होतो. आपले देह एखाद्या मांजराच्या पिला एवढे नाही, त्याहूनही लहान, सोंगटी एवढे, त्याहूनही लहान, एखाद्या धुळीच्या कणा एवढे व्हावेत असं आम्हाला वाटत होतं. केव्हा तरी एकदा आमच्या डोक्यावरचा तो अजस्त्र लोंढा
निघून गेला. राक्षसी आवाज नाहीसा झाला आणि आम्हाला बाहेरचा उजेड दिसला. खरं तर संध्याकाळ व्हायला लागली होती आणि उजेड मंदच झाला होता. तरी पण अंगावरून सरपटत गेलेल्या त्या अघोरी काळोखानंतर तो मिणमिणता प्रकाशही केवढा लखलखीत वाटला. मी उठून बसलो. भानूही उठली. तिच्या हाताला आणि चेहऱ्याच्या डाव्या बाजूला खडीनं खरचटलं होतं. तिथून रक्त फुटायला लागलं होतं. काही ठिकाणी अंग आणि कपडे धुळीनं काळवंडले होते. त्या दोन्ही सेकंदात तिच्या डोळ्यांतून पाण्याचा लोट व्हायला असला पाहिजे, कारण चेहरा त्या धारांनी मळकट ओला झाला होता. नाक सुसू करत होतं. त्या तसल्या रडव्या चेहऱ्यातूनही प्रसन्न हसत भानू म्हणाली, तू वाचवलंस मला, नाहीतर मरणार होते मी आज. मी काहीच बोललो नाही. ते 2 सेकंद मी ओठ दाताखाली असे गच्च दाबून धरले होते की त्यातून रक्त फुटायला लागलं होतं. काय बोलायचं ते कळत नव्हतं, पण वाटत होतं की आपण आत्ता जसं तिला गच्च धरून ठेवलं तसं कायम धरून ठेवावं. कधीच वेगळं होऊ देऊ नये. किंबहुना ती वेगळी होऊच शकणार नाही. आपल्याला दोघांना कायमचं जोडून टाकणारी एक अदृश्य शक्तीच त्या 2 सेकंदात इथं आली होती. तिनं परकराचा कासोटा सोडला. त्यावरची धूळ झटकण्याचा प्रयत्न केला. बोटानं नाक पुशीत आणि दुसऱ्या हातानं केस मागं सारीत ती चालू लागली. मी माझ्या चपला बाजूला पडल्या होत्या त्या सुलट करून पायांत घातल्या. आणि आम्ही दोघं आता विलक्षण सावधपणे दोन्ही बाजूंना पाहत पाहत रुळांतून परत निघालो. कंपाऊंडशी पोचल्यावर आम्ही मुळीच न रेंगाळत बाहेर पडलो. जसा काही त्या रुळांचा संबंध शक्य तितक्या लवकर आम्हाला तोडायचा होता. आज ते रूळ जसे काही बदलले होते. आमचे मित्र बनून आमच्या खेळात भाग घेणारे ते रूळ हे नव्हते. हे आम्हाला मारण्याचा प्रयत्न करणारे दुष्ट राक्षस होते. कधी एकदा त्या प्राणघातक पिंजऱ्यातून बाहेर पडून रस्त्यावर येतो असे आम्हाला झालं होतं. पण पावले इतकी जड झाली होती, बाहेर पडणं इतकं कठीण झालं होतं की आजपर्यंत आम्ही या रुळांमधून मन मानेल तसे धावलो हे खरंच वाटू नये. आम्ही रस्त्यावर आल्यानंतर भानू पुन्हा म्हणाली, तू मला वाचवलंस. मग मागून गाडी येते हे कसं कळलं नाही तुला? कोण जाणे, तू मला खाली ओढलंस आणि अंगावर पडलास तेव्हासुद्धा काय होतंय हे पहिल्यांदा माझ्या लक्षातच आलं नाही. मग गाडीच धडधडायला लागली. भीती नाही वाटली तुला? नाही. मला वाटलं तू आहेस म्हणजे मी नाहीच मरणार. गाडी अंगावरून गेली तरीसुद्धा नाही. तू वाचवशीलच मला. मला खात्री होती. माझ्या गळ्यात आवंढा दाटून आला. तू कधीच मला सोडून जायचं नाहीस भानू. मी म्हटलं, आपण दोघांनी नेहमी एकत्र राहायचं कायम. त्या दिवशी आमचा रुळांत पळण्याचा खेळ कायमचा संपला आणि त्याबरोबर आमचं बालपणही. नंतर माझ्या वडिलांनी वरळीला मोठी जागा घेतली. पुढं मी कॉलेजात गेलो आणि हॉस्टेलमध्ये राहू लागलो. त्यानंतर तिची माझी गाठच पडली नाही. काळाच्या ओघात तिचं काय झालं हेही मला समजलं नाही. मी माझे प्रॉस्पेक्टस वाढवण्याच्या नादात राहिलो. कधी या तर कधी त्या मुलींमध्ये गुरफटत राहिलो. कुठं अडकून पडलो नाही, पण जीव रमवला आणि एक दिवस तिलोत्तमेच्या रूपानं प्रत्यक्ष वैभवाशीच जन्माची सांगड घालून घेतली. माझ्या या
साहसाच्या नित्य नव्या विश्वात बालपणीच्या भानूला अर्थातच जागा नव्हती. तिची मला क्वचित आठवण येई, नाही असं नाही, पण ती बालपणीच्या इतर आठवणींसारखीच दुरून बघण्यापुरती. जुन्या अल्बममधला पिवळा पडलेला फोटो पाहावा तशी, आत्ताच्या आयुष्याशी संबंध नसल्यासारखी. आता माझा पाली हिलला एक नवा कोरा बंगला होता. चर्नी रोडच्या चाळीतले दिवस आठवण्याची मला गरजच काय होती. आणि तरी आज एकसारखी भानूची आठवण येत होती. हे विचित्रच नव्हतं का? कानांत एकसारखे तिचे शब्द घुमत होते. मला खात्री होती तू वाचवशीलच मला. पण याहूनही अधिक विचित्र प्रकार दुपारी घडला. मी माझी डाक उघडत होतो. त्यात एक पाकिट होतं. पाकिटावर माझे बदललेले 2-3 पत्ते लिहिलेले खोडलेले होते. म्हणजे हे पत्र कित्येक दिवसांपूर्वी लिहिलेलं असावं. माझा पाठलाग करीत बऱ्याच दिवसांनी ते येऊन पोचलेलं दिसत होतं. आत 4 ओळीचं पत्र होतं. तुझी वाट पाहून मी आता थकले. तुझं वचन तू पुरं कधी करणार? त्यापेक्षा वाटतं तू मला लहानपणी गाडीसमोरून वाचवलं नसतंस तरी बरं झालं असतं. मी तेव्हाच मरून गेले असते. आशेवर जगत राहिले नसते की काहीही झालं तरी तू मला वाचवशील भानू. पत्र वाचलं आणि रस्त्यातून चालताना वरून अचानक एखाद्या बिल्डिंगची गच्ची कोसळून डोक्यात पडावी तसं झालं. मला काही सुचेच ना. मी भानूला वचन दिलं होतं. कसलं? तिला अंतर न देण्याचं. बरोबर, त्यावेळी अपघातातून वाचल्यावर मी तिला वचन दिलंच होतं. पण ते कसलं वचन? लहानपणी मुलं भारावून जाऊन काहीही बोलतात, त्यावर अवलंबून राहायचं. त्यापेक्षा मला वाचवलं नसतंस तर बरं झालं असतं. सुचेनासं झालं. किती नाही म्हटलं तरी मन खायला लागलं. काहीही झालं तरी तू मला वाचवशील. कशापासून वाचवायचं तिला? आहे कुठे ती? वर पत्ता दिला होता. करपेकरांची चाळ, भाजी मार्केटजवळ, कांदिवली. एकूण भानूचं काही फारसं बरं चाललेलं दिसत नव्हतं आणि त्यातून मी तिला वाचवावं अशी तिची अपेक्षा होती. हे भयंकर होतं. ती जर खरोखरीच माझ्यावर अवलंबून असली तर. आणि मी आजवर तिची वास्तपुस्तही घेतली नव्हती. काहीही झालं तरी तू मला वाचवशील. विचार करावा तसतसा मी अधिकच घायाळ होत होतो. नवे नवे विचार सुचतच होते. माझ्यावर बोट रोखणारे, मला अपराधी ठरवणारे. तिचं ते लहानसं पत्र वाचताना डोक्यावर जी गच्ची कोसळली होती तिचे राहिलेले तुकडे एक एक करत अजूनही कोसळतच होते. मला अधिकाधिक जखमी करीत होते. ते काही नाही. आज तिचा पत्ता शोधित जायचं आणि तिची समजूत घालायची. तिला पैशांची मदत करायची. आणखी काही करू शकलो नाही तरी तेवढं तर करता येईल. घरी येऊन पाहतो तो माझ्या नावाने आणखी एक पत्र येऊन पडलं होतं. पाकिट फोडलं तर काय, कोणीतरी माझी मस्करी केलेली दिसत होती. पाकिटात पत्र नव्हतंच. नुसता एक वर्तमानपत्राचा फाटलेला तुकडा होता. त्याला कात्रण म्हणणं कठीण इतका तो वेडावाकडा फाडलेला होता. माझ्या संबंधातली बातमी, एखादी बातमी त्यावर असावी, नाहीतर कुणी तो मला कशाला पाठवील म्हणून त्याच्या दोन्ही बाजू पाहिल्या. पण तशी काहीच बातमी नव्हती. एका बाजूला अन्नधान्य मंत्र्यांनी शेतकी परिषदेत दिलेल्या भाषणाचा वृत्तांत आणि दुसऱ्या बाजूला गुन्हे, अपघात, घड्याळांची लूट पकडली,
इत्यादी 2-3 बातम्या. हा कागद मला कोणी का पाठवला असावा? नंतर पुन्हा केव्हा तरी सवडीनं वाचून विचार करू म्हणून मी तो कागद माझ्या पॉकेट डायरीच्या प्लास्टिक कव्हरच्या आत ठेवून दिला. पण या सगळ्यावर कडी करणारी विचित्र गोष्ट रात्र घडली. साधारण 9चा सुमारास होता. जेवायला वाढायचं का असं विचारून गेलेल्या बेररला मी भूक नाही असं सांगून वाटेला लावलं होतं. डॉली आणि तिलोत्तमा दोघीही घरात नसल्यामुळे कंटाळलेल्या नॅन्सीनं भुंकून घर डोक्यावर घेतलं होतं. म्हणून जॉन तिला घेऊन परत एकदा बाहेर गेला होता. संध्याकाळी कुणी ना कुणी येऊन बसल्यामुळे घराबाहेर पडायला झालं नव्हतं. तरीही आळस न करता मी आजच्या आज भानूकडे जाऊन यायचंच असा पक्का निश्चय केला होता. दिवसभर इतक्या लोकांशी 1750 वेगवेगळ्या विषयांवर बोलून देखील भानूच्या पत्रातली वाक्य डोक्यातून जात नव्हती. उलट प्रत्येक विषयानंतर पराण्या टोचल्यासारखी ती मला त्याच विचारांशी आणत होती. अस्वस्थता वाढवत होती. थोडी हुशारी यावी म्हणून मी विस्कीचा एक पेग मारला आणि बाहेर जायचे कपडे चढवले. घर कधी नव्हे इतकं शांत होतं. मी बेररला सांगितलं आणि भानूकडे जाण्यासाठी दार उघडलं आणि असा दचकलो समोर भानूच उभी होती. तिचं ते प्रसन्न चेहराभर हास्य करीत. ती दाराची बेल वाजवणार एवढ्यात मी दार उघडलं होतं. बाहेर निघालास? तुझ्याकडेच चाललो होतो. तुझं पत्र मिळालं आजच. इतक्या उशिरानं? अगं पत्ता जुना घातला होतास. हं, आत्ता कुठं मला तुझा खरा पत्ता सापडला. आत ये ना. नको, आपण दोघं बाहेरच जाऊ भटकायला. मी गाडी काढली. भानूमध्ये काही फरक नव्हता. पूर्वीसारखाच बेफिकीर चेहरा, त्यावर लहानपणीचं अवखळ हसू, कपाळावर पुन्हा येणारे सुटे केस, कशी तरी विंचरलेली धुण्याच्या पिळ्यासारखी जाडवेणी, कपडे पूर्वीसारखेच सारे, फक्त परकर पोलक्याऐवजी साडी, साधी सुती पांढऱ्या रंगाची, लांब बाह्यांचं साधं पोलकं. तिच्या बोलण्यात कसलाही दुरावा आलेला नव्हता. जशी काही मधली वर्ष आम्ही वेगवेगळी वाढलोच नव्हतो. कालवरूनच आज पुन्हा बोलणं सुरू झालं होतं. खरं तर तिची हकीकत उत्साहानं सांगण्यासारखी मुळीच नव्हती. पण मी भेटलो एवढ्यानंच विलक्षण हर्षभरीत होऊन ती बोलत होती. आईला आणि धाकट्या भावाला सांभाळण्यासाठी तिनं जीवाचं रान केलं होतं. त्यातून आईला सततचा आजार होता आणि धाकटा भाऊ मवाली होता. त्याच्याकडून घरात एक पैसा येण्याची आशा नव्हतीच. पण त्यानं ज्यांच्याकडून पैसे घेतलेत असे लोक वेळी अवेळी घरात घुसायची धास्ती मात्र वाटायची. त्यातून भानूचं शिक्षण अर्धवट. चांगली नोकरी कधी मिळालीच नाही. मिळाल्या छोट्या प्रायव्हेट फर्म्समधल्या नोकऱ्या. कधी मालकाची नजर वाईट म्हणून त्या सोडल्या, तर कधी गिऱ्हाईकाला उत्तेजन न दिल्यामुळे त्यानं तक्रार केली म्हणून काढून टाकलं. कुठं फर्मच बंद पडलेली, तर कुठं नोकर कमी करायचं धोरण आलं. जगण्यासाठी केलेल्या अविश्रांत धडपडीत भानूचं लग्नाचं वय उलटून गेलं होतं आणि शेवटी तिच्यासारखी रगेल मुलगी देखील आयुष्याला शरण गेली होती. पोटासाठी काय वाटेल ते करायला लागली होती. तुला खोटं वाटेल, पण मी काय वाटेल ते करायला लागले. मग काय करणार? तुझी वाट बघितली, पण तू काही आला नाहीस. तरी पण माझी खात्री होती तू मला अंतर देणार नाहीस. कधीतरी भेटशीलच तू. मग सगळं ठीक होईल. भानू हे देखील हसतच सांगत होती.
मी ओशाळलो होतो. तिनं ठेवलेला भरोसा साफ खोटा पडला होता. ती आयुष्याशी झगडत होती तेव्हा मी ऐश्वर्याच्या सोनेरी ढगावर आरामानं पहुडलो होतो. हा सगळा वेळ मी तिला पार विसरून गेलो होतो. ती मात्र खुळ्यासारखी माझी वाट पाहत राहिली होती. आमच्या परिस्थितीतलं अंतर कधीच कमी होणार नव्हतं. आमच्या आयुष्याचे रूळ कधीच जुळणार नव्हते हे लक्षात न घेता खारच्या थोडी जवळपास रेल्वे लाईन जवळ गाडी आली तेव्हा भानू म्हणाली, थांब ना, आपण असेच चालत जाऊया पूर्वीसारखे. रेल्वे लाईनमधून माझ्या डोळ्यात पाणी आल्यासारखं झालं. या खुळ्या पोरीनं आपल्या मनात कसल्या कसल्या गोष्टी जपून ठेवल्या आहेत. मी गाडी थांबवली. गाडीत ठेवलेली क्वार्टर विस्कीची बाटली तशीच तोंडाला लावून 2 कडकडीत घोट घेतले आणि बाटली परत जागेवर ठेवली. किल्ली काढून मी उतरलो. ती आधीच चालायला लागली होती. कंपाऊंडमधला एक लोखंडी बार निघाला होता. आम्ही तिथून आत शिरलो आणि रेल्वे लाईनमधून चालू लागलो. आय एम सॉरी भानू, मी म्हणालो. मी यापूर्वीच तुझा तपास करायला हवा होता. तिच्या काय डोक्यात आलं कोणास ठाऊक. ती हसत हसत म्हणाली, मला पकड. आणि साडी किंचित उचलून धरत ती रुळांतून पळत सुटली. खडीवर पाय पडू न देता अगदी अल्लड मुलीसारखी जशी काही इतक्या वर्षात ती एका दिवसानंही वाढली नव्हती. अचानक रूळ थरथरू लागले. थरथरात जवळ येऊ लागला. भानूच्या समोरून गाडी येत होती पण ती जशी काही तिला दिसतच नव्हती. मी तिच्या पाठोपाठ धावू लागलो तिला बाजूला खेचण्यासाठी. भानू, गाडी येते, ट्रॅक बदल भानू. पण भानूला माझ्या हाका ऐकूच येत नव्हत्या. मी जीव खाऊन पळत होतो पण ती माझ्या हाताला लागत नव्हती. मला दिसलं ते एवढंच, समोरून गाडीचं प्रचंड धूळ येतंय. भानू त्याला जवळजवळ भिडली आहे पण ती गाडीच्या धक्क्यानं खाली मात्र कोसळली नाही. ती जशी काही त्या अवाढव्य काळ्याकुट्ट आकारात मिसळून गेली. प्रचंड प्रकाश, डोळे दिपवून टाकणारा, सबंध मस्तकाचे कान झाले आणि ते फुटून गेले असा आवाज. डोक्यात बहुधा कडा तुटून पडला. भिंती कोसळल्या. प्रकाश डोळ्यांतून आरपार गेला. एक प्रचंड स्फोट झाला आणि वेदनेचा लोळच्या लोळ ते प्रखर प्रकाशाचे गोल एकदम मालवले गेले आणि लाल भडक रंगाचा गडद काळोख सगळीकडे पसरला. मी डोळे उघडले तेव्हा पहिल्यांदा माझ्या नजरेला पडला तो भानूचा हसरा चेहरा. भानू, मी आजूबाजूला पाहिलं. ही जागा कुठली आहे काही लक्षात येत नव्हतं. दिवस आहे की रात्र तेही कळत नव्हतं. सगळीकडे राखाडी रंगाचा मळकट संधिप्रकाश पसरला होता. मी कुठं आहे भानू? तू माझ्या जवळ आहेस म्हणजे कुठं पण? भानू हसली. माझा पत्ता कळवला होता मी तुला. हो. कुठली चाळती? भाजी मार्केट, कांदिवली. हो ना? तो नाही. केस मागे सारीत ती म्हणाली. बदललेला पत्ता? तो नाही मिळाला मला. तुझं एकच पत्र. तिनं माझ्या खिशात हात घालून पॉकेट डायरी बाहेर काढली. तिच्या प्लास्टिक कागदामधून वर्तमानपत्राचा तुकडा काढून माझ्या पुढं धरला. हे तू पाठवलंस भानू? कशासाठी? मंत्र्यांच्या भाषणापाठीमागे चिल्लर बातम्या होत्या 2-2 ओळीच्या. त्यातली एक बातमी तिनं मला दाखवली. खाजगी वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका तरुणीची 3 दिवसांपूर्वी धावत्या गाडीसमोर आत्महत्या. मग काय करणार? मी तुझी किती वाट पाहणार?
तुला पत्र पाठवूनही तू आला नाहीस. मग माझी खात्री झाली की मी उगाच तुझ्या आशेवर राहिले. तू मला वाचवणारच नाहीस. पण गंमत बघ, 3 दिवसांपूर्वी गाडीसमोर धावत गेले तेव्हा सुद्धा अखेरच्या क्षणापर्यंत मनाला वाटतच होतं की तू कुठून तरी धावत येऊन मला मागं ओढशील, मला वाचवशील. लहानपणीसारखं. पण तू नाही आलास म्हणून आज मीच तुझ्या घरी आले नी तुला इथं घेऊन आले. सॉरी भानू, मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. नाही कसं, आता तरी तू मला येऊन मिळालासच की. आणखी काय हवं? तुझं वचन तू खरं केलंस. यापुढं कधीच अंतर देणार नाहीस तू मला. तिच्या बोलण्याचा अर्थ माझ्या नीटसा लक्षात आला नाही, पण माझ्या मनात आलं की आजच्या दिवसातली हीच सगळ्यात विचित्र गोष्ट आहे. यापुढं मी तिच्याबरोबरच राहणार असं तिनं म्हणावं. ही कथा समाप्त.